ओम नमो आदेश. आज आपण आध्यात्मिकदृष्ट्या एक खूपच खास आणि महत्त्वाच्या विषयांवर बोलणार आहोत. 3 मार्च 2026 रोजी होणारे चंद्रग्रहण. नाथपंथामध्ये होळी आणि ग्रहण या दोन्ही दिवसांना त्यांचे विशेष महत्त्व आहे, हे आपण सर्व जाणतच असाल. यावर्षी दोन्हीही एकाच दिवशी येत असल्याने या साधकांसाठी एक विशेष पर्वणीच आहे. या काळात केलेल्या प्रार्थना, मंत्रजप आणि दानधर्म यांचे फळ कित्येक पटींनी मिळते असे मानले जाते. चला तर मग जाणून घेऊयात ग्रहण आणि त्याचे नियम. 3 मार्च रोजी होणारे हे चंद्रग्रहण भारतात दिसणार असल्यामुळे सूतक काळाचे नियम पाळणे अत्यावश्यक आहे. चंद्रग्रहणाच्या बरोबर 9 तास आधी सूतक काळ सुरू होतो. 3 मार्च रोजी सकाळी 6 वाजता सूतक काळ सुरू होईल आणि ग्रहणाबरोबरच तो संपेल. भारतीय वेळेनुसार ग्रहण सुरू होणार आहे दुपारी 3:20 खग्रास म्हणजेच पूर्ण सुमारे 4:34 ते 5:03 पर्यंत राहणार आहे. ग्रहणाचं समाप्ती होणार आहे संध्याकाळी 6:47 ते 6:48. या सूतक काळात आपण काय करू नये ते पाहूयात. सूतक काळात खाणे, पिणे किंवा स्वयंपाक करणे टाळावे. विशेषतः बाहेरचे म्हणजेच आपल्या घराव्यतिरिक्त इतर सर्व ठिकाणी बनवलेले अन्न प्राशन करणे कटाक्षाने टाळावे. लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना यामध्ये सवलत आहे. शिजवलेल्या अन्नात तुळशीचे पाने किंवा दर्भाचे गवत टाकणे, जेणेकरून नकारात्मक ऊर्जा त्यावर परिणाम करणार नाही. आपण या काळात कोणताही नवीन प्रकल्प, महत्त्वाचे व्यवहार किंवा शुभ समारंभ सुरू करणे टाळावे. आपण देवदेवतांच्या मूर्तींना स्पर्श करू नये किंवा या काळात पूजा देखील करू नये. या काळात मंदिरे बंद ठेवली जातात आणि ग्रहणानंतर शुद्धीकरण केले जाते. आपण झोपणे टाळावे आणि यावेळेचा उपयोग आध्यात्मिक कार्यांसाठी करावा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी चाकू, कात्री यांसारख्या धारदार वस्तू वापरणे टाळावे. गरोदर महिलांनी ग्रहणाच्या वेळी घराबाहेर पडू नये किंवा ग्रहण पाहू नये. त्यांना विश्रांती घेण्याची आवश्यकता असल्यास ते घेऊ शकतात, परंतु पूर्णपणे झोपणे टाळावे.